नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. प्रिया नागराजला फोन करते आणि सांगते महिपतचा ठाव ठिकाणा लागला आहे. त्यावेळेस तुम्ही लवकर तुळजापूरला निघून या असं बोलते. नागराज लगेच बोलतो, त्या ठिकाणी कल्पना, सायली आणि अर्जुन आहे, तर मी तिथं कसं काय येऊ, ते मला ओळखतील ना. त्यावेळेस तुमच्या गळ्याला लागलेला सूर जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी यावंच लागेल. महिपतचा ठिकाणा तर लागला आहे, पण त्यासाठी दोघे आपण इथे लागणार आहे. आणि सारखी सारखी चर्चा करू नकोस की सुपारी मी दिली होती म्हणून, कुणीतरी ऐकेल ना. त्यावेळेस मी एवढी काही मूर्ख नाही सगळ्या देखत बोलायला, असं ती बोलते. इकडे पोतराजच्या रूपामध्ये सायलीला बाबू दिसतो. बाबूला ते हाका देखील मारते, पण तिथून तो पळ काढतो. त्याच्या पाठोपाठ सायली जाते आणि अर्जुन देखील कुठे गेली सायली असं म्हणून मागं जातो. इकडे नागराज त्या ठिकाणी पोहोचतो आणि तो प्रियाला बाहेर बोलून घेतो. कुठे आहे महिपत, त्याच्यासमोर डायरेक्टली जाऊ का असं तो विचारतो. तिथं गेल्यानंतर बाहेरून कुलूप असतं. त्यावेळेस प्रिया दगड देते आणि नागराजला ते कुलूप तोडायला लावते. कुलूप तर तुटलं जातं. तुटल्यानंतर दोघेही आतमध्ये जातात. त्यानंतर आतमध्ये गेल्यावर महिपत डायरेक्ट प्रियाला पाठीमागून पकडतो आणि बंदूक नागराजकडे रोखतो. हा डायरेक्टली बोलतो की मी तिथे थांबलो होतो, त्यावेळेस तू तिथे थांबलाच नाही, एकट्यावर मी ओढून घेतलं, मी तेच कसं पळ काढला हे तर सांगतो. त्यावेळेस नागराज पुढे बोलू लागतो की मी तिथे थांबलो होतो, माझ्या पायाला लागलं होतं आणि सायली अर्जुन समोर असल्यामुळे मला येता नाही आला, तरी मी गाडीपाशी तुझी वाट बघत होतो, तो आलाच नाही. त्यावेळेस गोळी झाडल्याचा आवाज येतो. नागराज प्रयत्न करतो त्याची बंदूक पकडण्याचा, पण तो अयशस्वी ठरतो. दोघांनाही लुटून नागराज तिथून पळ काढतो. त्याच्या पाठोपाठ ते दोघेही निघतात. इकडे सायली आणि अर्जुन बाबूचा पाठलाग करत येतात. त्याच ठिकाणी इकडे महिपतचा पाठलाग देखील करत प्रिया आणि नागराज देखील येतात. हा जर सापडला नाही तर तुम्हाला फाशी लागेल असं तो बोलतो, कारण तो डायरेक्टली सांगून देईल की मला सुपारी नागराजने दिली होती म्हणून, मग तुम्ही तर मेले, तुझं तोंड गप ठेव असं नागराज बोलतो आणि वाचा वाचा करू नको असं देखील बोलतो. दोघेही त्यांना शोधू लागतात. इकडे हा बाबू खूप घाबरलेला असतो. बाबूला आठवतं की हीच ती मुलगी आहे जिने आपल्या हॉस्पिटलमध्ये मदत केली. सायली आणि अर्जुन दोघांचा पाठलाग करू लागतात. इकडे महिपत देखील एका ठिकाणी लपून आपल्या पाठीमागे अर्जुन लागले काय अशी बघत असतो. त्यानंतर अर्जुन आणि सायली एका ठिकाणी जातात. इकडे प्रिया आणि अर्जुन इकडे तिकडे महिपतला शोधू लागतात. महिपत काही सापडेना. त्याच्या पंटराला तो कॉल करून बोलवतो की रोडच्या पलीकडच्या दिशेने ये म्हणून. इकडे अर्जुन आणि सायलीला तो एका ठिकाणी दिसतो. तो देखील पाठलाग करतात. तो पडतो. पडल्यानंतर त्याच्या हातातला चाबूक खाली पडतो. तो विहिरीमागं लपतो. इकडे प्रिया डायरेक्टली महिपत समोर येते आणि साक्षी तुमची काय मदत करणार आहे का, आपण तर एका टीममध्ये आहोत ना असं बोलतो. साक्षीचं नाव घेऊ नको असं बोलल्यानंतर तो त्याचं मुंडकं पकडतो. तेवढ्यात पाठीमागून नागराज त्याच्या डोक्यात मोठी काठी मारतो. त्याला चक्कर येते, तो खाली पडतो. इकडे बाबू देखील खूप पळाल्यामुळं त्रास त्याला होत असतो. त्यावेळेस अर्जुन त्याला मारायला बघतो, पण मारू नका साहेब, मी सांगतो सगळं असं तो बोलतो. तर तो सांगतो की हो, मी तोच ड्रायव्हर आहे आणि मला महिपत शिकरेने सांगितलं होतं. महिपत शिकरे सोडून अजून एका व्यक्तीचं नाव तो सांगणारच असतो, पण पोलीस स्टेशनमध्ये यायचं असं अर्जुन बोलल्यानंतर मला देऊ नका, महिपत मला मारून टाकेल असं तो बोलतो. आता उद्या तुम्हाला कळणार आहे की त्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव काय आहे. आपल्या तर सर्वांनाच माहीत आहे ते नाव कोणतं आहे, पण प्रूफसह हा बाबू देणार आहे. अर्जुन आणि सायलीला शॉकच बसतो की घरातला व्यक्तीच बेदी आहे म्हणून. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.